जय महाराष्ट्र मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मराठवाडा पॅटर्नमध्ये स्वागत आहे. आत्ता सध्या तुम्ही बघू शकता, वरची एक फोटो येत आहे तुम्हाला. तर त्या फोटोवर बघू शकता आता सध्या निवडणुका चालू आहे. मात्र शिवाजी महाराजाचा अपमानाची काहीतरी सीमा असते. ते सीमेच्या वर अपमान आता निवडणुकीच्या याच्यात, त्यांना दगदगीच्या याच्यात कोणाला कोणाचंही लक्ष नाही. आता बघू शकता शिवाजी महाराजाचा फोटो लावलेला आहे, यांचा होईल प्रचार. तर बघू शकता त्या फोटो म्हणजे अमित शहा आता का शिवाजी महाराजापेक्षा मोठे झाले का? विचार करा. या फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, या फोटो छोट्या साईजमध्ये लावलेला आणि वर अमित शहाचा फोटो आहे, इकडे गजानन घुगे साहेबांचा फोटो आहे आणि खाली मोठ्या याच्यात बाबूराव कदमचा बीस फोटो आहे. हे असं हे करायले कोणताही न विचार करता महापुरुषाचा असा इतक्या याच्यापर्यंत अपमान करत आहे. आणि निवडणूक आयोगही झोपत आहे. त्याच्यामुळं अशा जर अपमान होत राहील, कोणी याचं शिवाजी महाराजाची शपथ घ्यायची किंवा कोणी म्हणायचं की बा आता अजित पवार साहेब म्हणले की बा शिवाजी महाराजांनी लढाई जिंकल्या. खरंच यांना राजकारणच करायचं असेल तर महापुरुषाचं राजकारणाचा वापरही करू नका आणि यांचा अपमानही बी करू नका. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ठाकरे गट यांचं मुंबईमध्ये जे महाराष्ट्र भवन आहे, त्यांचं कार्यालय आहे शिवसेनेचं, त्याच्यामध्ये बघू शकता या दुसऱ्या फोटोमध्ये की त्या फोटोमध्ये वरी बाळासाहेब ठाकरेचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरेला आम्ही मानतो, तर आमच्या महापुरुषाचा अपमान का करता तुम्ही? त्याच्या खाली छोट्या साईजमध्ये शिवाजी महाराजाची मूर्ती आहे. मित्रांनो, हे असे आता बाळासाहेब ठाकरे वर आहेत आणि हे आहे, असं चुकीचं आहे ना. आता एवढे या फोटोमध्ये आपण बघतच असाल की आता बऱ्याच दिवसापासून हा हात जुना आहे आणि सर्व महाराष्ट्र जनता खरं म्हणजे झोपेत आहे. कुठेतरी या कार्याला वाचा फुटली पाहिजे आणि शिवाजी महाराजाचा असा प्रत्येकानं कोणी नाही कोणी अपमान करत आहे, प्रत्येक पक्ष असो कोणी असो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जगण्याची झाली पंढरी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा.